पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती आज थाटात विराजमान झाला। यंदा पालीच्या गणेश मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची रांग लागली आहे। आपल्या सर्वांना कसबा गणपतीचं टीव्हीवरून दर्शन घ्यायचं आहे थोड्याच वेळात। त्यापूर्वी पुण्याचं ग्रामदैवताचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागलेली आपण बघतोय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी रोहन कदमकडून। रोहन, सौरभ अगदी बरोबर आहे। खरं तर ग्रामदैवत कसबा गणपतीला जवळपास 132 वर्षांहून अधिकची परंपरा आहे आणि आपण आता त्याच ग्रामदैवत कसबा गणपती जो की मानाचा पहिलं मंडळ आहे त्या मंडळामध्ये आपण आहोत आणि पाहिलं तर अतिशय सुलभ अशी ही मूर्ती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। अगदी डोळ्याचं पारणं फेडदार हे सगळे बाप्पाचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि खरं तर आज सकाळीच थाटामाटात ग्रामप्रदक्षिणा झालेली आहे। मिरवणूक बाप्पाची जी आहे ती झालेली आहे। बाप्पाची मिरवणूक काढताना पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून वाजत गाजत बाप्पा जे आहेत ते थाटात या सगळ्या देखाव्यामध्ये जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत, विराजमान झालेले आहेत। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी रीघ जी आहे ती राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची सध्या पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बाप्पाची एक छबी जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सध्या गर्दी करतायत आणि प्रत्येकाला लाडक्या बाप्पाचं मानाचा पहिला गणपती आहे, ग्रामदैवत बाप्पा आहे, त्यामुळे पहिला दिवशी बाप्पाचं दर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती केली जात असते। 10 दिवस तितक्याच पद्धतीने गर्दी होते, परंतु पहिल्या दिवशी घरी आपल्या गणपती आणल्यानंतर सायंकाळ नंतर जी आहे ती ही सगळी गर्दी सध्या ग्रामदैवताच्या नतमस्तक होण्यासाठी, चरणी विलीन होण्यासाठी जी आहे ती आलेली पाहायला मिळते। आणि सध्या आपण पाहतोय की हा सगळा माहोल पुण्यामध्ये पाहायला मिळतो। इथून पुढचे 10 दिवस अशाच पद्धतीने भक्तीत तल्लीन होत हे सगळे भाविक जे आहेत ते पुण्यातील अनेक गणेश मंडळांना भेटी देत असतात, परंतु मानाचा पहिला गणपती जो आहे तो कसबा गणपती आहे। जवळपास 132 वर्षांहूनची परंपरा आहे। मिरवणुकीमध्ये अग्रगण्य स्थान जे आहे ते या मंडळाला मिळतं। जोपर्यंत मानाचा पहिला गणपती जात नाही तोपर्यंत दुसरे देखील गणपती जात नसतात, त्यामुळे ही सगळी परंपरा जी आहे ती मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे आणि मोठ्या थाटात बाप्पा सध्या विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। रोहन, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल।